नवी मुंबई को ड्रग्स फ्री सिटी में तब्दील करने के लिए आज नवी मुंबई भाजपा जिलाध्यक्ष संदीप नाइक ने भाजपा शिष्टमंडल के साथ नवी मुंबई पुलिस आयुक्तालय में पुलिस आयुक्त मिलिंद भारंबे से मुलाकात की, जहां उन्होंने आयुक्त के समक्ष मांग रखी कि स्कूल और कॉलेज के छात्रों को ड्रग्स पेडलर से महफूज रखने के लिए नवी मुंबई पुलिस द्वारा दक्षता पथक का गठन कर गश्त बढ़ाई जाए, बड़े पैमाने पर अवेयरनेस कैंपेन चलाया जाए, जिस पर आयुक्त ने सकारात्मक आश्वासन दिया। मीडिया से बात करते हुए संदीप नाइक ने नागरिकों से अपील की कि नागरिक अलर्ट रहें और मानस हेल्पलाइन पर संपर्क कर इस ड्रग्स की चेन को तोडें। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या माध्यमातून नार्कोटिक्स डिपार्टमेंटचं एक मानस हे हेल्पलाईन सुरू झाले। अंमली पदार्थ किंवा नार्कोटिक्स हे रॅकेट हे राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि त्या माध्यमातून हे संपूर्ण रॅकेट हे पूर्ण देशामध्ये पसरलेलं असताना त्याचा नायनाट करण्याकरता त्यांचे जे पूर्ण नेक्सेस आहेत, त्यांची जी संपूर्ण चेन आहे ही तोडणं गरजेचं आहे। प्रामुख्यानं नवी मुंबई शहराचा जर आपण विचार केला तर 1 वर्षाच्या कालखंडामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ जे डिस्ट्रीब्यूट करतात, मग ते नायजेरियन नागरिक असतील किंवा हे डिस्ट्रीब्यूट करणारे काही ठिकाणी ज्या टोळ्या असतील, यांना पकडण्यात बऱ्यापैकी यश हे नवी मुंबई पोलीस कमिशनर यांना आलेलं आहे। परंतु अशा घटना होत असताना शाळेतले विद्यार्थी, कॉलेजचे विद्यार्थी किंवा काही मार्केटसारख्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांना ह्या अंमली पदार्थांच्या सवयीमध्ये लावलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून हे अंमली पदार्थाचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं। जरी आपल्या महानगरपालिका नवी मुंबई क्षेत्रामध्ये किंवा नवी मुंबई शहरामध्ये ह्या कारवाया कमी झाल्या असतील, तरी देखील शाळेतल्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या अंमली पदार्थांच्या व्यसनामध्ये कोणी खेचू नये याकरता सतर्क राहणं गरजेचं आहे आणि त्याकरता विशेष असं दक्षता पथक निर्माण करावं, जे शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा ज्या ठिकाणी अंमली पदार्थांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं त्या ठिकाणी गस्त घालून त्यांचा पायबंद करणं गरजेचं आहे। कमिशनर साहेबांनी ते देखील आश्वासन केलंय की ज्या आवश्यक असलेल्या गस्ती किंवा तसे पथक तयार केले जातील आणि जो काही उरलेला जो हा नार्कोटिक्स अंमली पदार्थांचं जे डिस्ट्रीब्युशन करणारे घटक आहेत त्यांचा देखील पायबंद केला जाईल। फक्त नवी मुंबई नाही तर काही डिस्ट्रीब्युशन करणारे जे भाईंदर सारख्या विभागामध्ये जे देखील घटक आहेत त्यांचा देखील शोध हा नवी मुंबई पोलिसांच्या माध्यमातून घेतला गेलाय। परंतु ह्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे। ही युवा पिढी किंवा लहान मुलं हे ह्याच्या विळख्यामध्ये येऊ नये याकरता पोलिसांच्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत, प्रशासनाच्या माध्यमातून केले पाहिजेत आणि एक खूप मोठा अवेअरनेस कॅम्पेन हा नागरिकांच्या मध्ये देखील निर्माण करणं हा देखील गरजेचं आहे। पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा राष्ट्रीय सुरक्षा किंवा नार्कोटिक्स डिपार्टमेंट असेल, यांचीही जेवढी जबाबदारी आहे तेवढी नागरिकांची देखील जबाबदारी आहे। अशा कुठल्या घटना किंवा असं कोणी डिस्ट्रीब्यूट करतंय अशी जर त्यांना माहिती पडली तर ती मानस ही वेबसाईट आहे, तिथे त्याची माहिती दिली गेली पाहिजे आणि नागरिकांनी देखील आपल्या मुलांचं वर्तन काय आहे, मुलांचं येणं जाणं कुठे आहे, मुलांच्या सवयी काय आहेत, ह्याच्यामध्ये झालेला बदल हा देखील समजला पाहिजे। जर तिन्ही विभागाकडून जर एक योग्य पद्धतीचे प्रयत्न केले गेले तर ह्या अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये येणारे जी लहान मुलं आहेत किंवा तरुण वर्ग आहे यांना कुठेतरी रोक लावण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं। वहीं संदीप नाइक ने नेरुल में ड्रंक एंड ड्राइव हादसे में मारे गए युवक के परिजनों के साथ आयुक्त से मुलाकात कर निवेदन सुपुर्द किया और मांग की कि जून में घटी दुर्घटना में सीसीटीवी फुटेज में कैद आरोपी को गिरफ्तार कर उसे सजा दी जाए। जून महिन्यामध्ये जो अपघात झाला आणि ज्या घटकानं जो अपघात केला त्याचे सीसीटीव्ही फुटेज असताना देखील त्याला अजून पकडलं गेलं नाही। आज आयुक्त महोदयांना त्या परिवारासमेत आज त्यांची भेट घेतली आणि आयुक्त महोदयांनी आश्वासित केलं की लवकरच जो गुन्हेगार आहे किंवा ज्यांनी तो अपघात घडवला त्याला पकडलं जाईल आणि जे कलम त्याला लागतात ते योग्य कलम त्याच्यावर लावले जातील। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।